प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय अपूर्वाचे क्रेविंग्स पूर्ण करणं चालले आहेत. तर ह्या माई म्हणतात, "अगं, तो बिचारा एवढ्या रात्रीचा कुठून आणणार आईस्क्रीम?" आता कुकी येऊन म्हणतो, "अगं माई, आपला शशांक सायंटिस्ट आहे ना, तो काहीही प्रयोग करू शकतो." आणि शशांकने लगेच आईस्क्रीम तयार केले आणि अपूर्वाला म्हणतोय, "खाऊन बघ अपूर्वा, तुला कसं वाटते, तू खाऊन तर बघ." आता अप्पू विचारते, "हे तू केलंयस खडूस?" शशांक म्हणतो, "हो अपूर्वा, तू फक्त सांग मला कसं झालंय. बस 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 इथे खा." आणि अपूर्ला ते आईस्क्रीम खूप आवडलंय, ती अगदी चवीने खातीये. मस्तच झालंय रे." कुकी विचारतो, "काय रे, कसं कसं केलं कसं तू हे आईस्क्रीम?" शशांक म्हणतो, "जाऊ द्या ना, आता केलं ना, ते केलं, आता ते असं सांगता नसतं येत." आता सुमीला हे सगळं बघून खूप वाईट वाटतंय प्रेक्षकांनो. अमेय म्हणतो, "अरे बाबा, त्याला काही जाणून घ्यायचं नाहीये, तू आईस्क्रीम कसं केलंय, त्याला ते फस्त करायचंय." शशांक म्हणतो, "अपूर्वा, तुला आवडलं ना आईस्क्रीम?" अप्पू म्हणते, "खूप छान झालं." आता शशांक म्हणतो, "तू प्रेग्नंट आहेस आणि तुझी काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे." आणि तो अप्पूच्या गालावरनं प्रेमाने हात फिरवतोय. त्यामुळे सुद्धा सुमीला खूप वाईट वाटतंय की अप्पूचेच लाड होत आहे. खरं तर प्रथम दर्शनी बघता हे सगळं असंच दिसतंय प्रेक्षकांनो. पण कुकी खूपच मागे लागलाय. "शशांक, मला सांग, तू हे आईस्क्रीम कसं केलंय?" आता शशांक म्हणतो, "ठीक आहे, ज्याला ज्याला आईस्क्रीम शिकायचंय ना, त्यांनी सगळ्यांनी माझ्या मागे या." पन्ना काकू म्हणते, "अरे बाबा शशांक, तुला जायचंय ना किचनमध्ये, तू एकटाच जा. सगळेजण ना पसारा करून ठेवतील, नुसता मुंग्या होतात रे किचनमध्ये. नाही नाही, तू एकटाच जा बाबा. वाटलं तर मानसीला घेऊन जा सोबत." मानसी म्हणते, "हो हो भाऊजी, तुम्ही मला शिकवा हां, ते कसं केलंय, म्हणजे उद्या वरुण मोठा झाला ना की त्याचे मी सगळे असे हट्ट पूर्ण करू शकेल." आणि शशांकच्या मागे हा सगळाच लवाजमा गेलाय की नेमकं याने आईस्क्रीम केलं कसं. आणि कुकी सुद्धा गेलाय. आता पन्ना काकू म्हणते, "तुम्ही कशाला चाललायत?" कुकी म्हणतो, "मी लक्ष ठेवायला चाललोय यांच्यावर." असो. आता माई म्हणतात, "खरंच गुणी बाळ आहे आपला शशांक. एवढ्या रात्री काही सोय नसताना सुद्धा स्वतःचं डोकं लावून त्याने हे आईस्क्रीम केलं." सुवाई म्हणतात, "अहो माई, कर्तव्यच आहे त्याचं, नवरा आहे ना तो. आणि आपल्या कानेटकरांचे संस्कारच आहेत. आपण सुनेला मुलीसारखंच मानतो." आता मागून सुमी मनात विचार करते आणि मुलीला पर्क करतात. असो. आता इकडे सकाळी सकाळी ही योगा टीचर आली आहे, काव्या. कुकी तिला आल्याला म्हणतो, "काव्या, मी ते आसन शिकलोय, मी तुला 2 मिनिटात करून दाखवू का?" काव्या म्हणते, "नको, राहू दे आता." कुकी म्हणतो, "अगं 2 मिनिटात करून दाखवतो बघ, मी शिकलोय." आता ही सुमीबद्दल विचारते तेव्हा अप्पू म्हणते, "सुमी नाही आली अजून." कुकी म्हणतो, "सुमी येईपर्यंत मी करून दाखवतो ना." आणि त्याने लगेच ते आसन करून दाखवलंय अगदी व्यवस्थित. काव्या म्हणते, "अरे वा, छान जमलं की तुम्हाला. चला आता आपल्या सेशनला सुरुवात करूया." अप्पू म्हणते, "अगं थांब, अजून सुमी नाही आली आहे, ती मेन इम्पॉर्टंट आहे ना. मानसी वहिनी पण नाही आली अजून, आपण थोड्या वेळ त्यांची वाट बघूयात." आता ही काव्या म्हणते, "बरं ठीक आहे, काम करते, मीच तिला जाऊन घेऊन येते, तुम्ही सगळे तोपर्यंत वॉर्मअप करा." माईंना विचारते ती, "खोली कुठे आहे सुमीची?" माई म्हणतात, "अगं जिन्यावरून जा, वरून 3री." "अगं पण मी जाऊ का बोलवायला?" ती म्हणते, "नाही राहू द्या, मीच जाते." काव्या सुमीला बोलवायला आलेली असते तेव्हा सुमी तिच्या खोलीतच योगा करत असते. आता काव्या म्हणते, "सुमी, तू इथे का योगा करतेय? सगळे खाली तुझी वाट बघताय." सुमी म्हणते, "अगं तू म्हणजे माझी वाट बघू नका, मी इथेच करणार आहे योगा." ही काव्या म्हणते, "अगं असं का बोलतेस? खाली चल ना." मग सुमी तिला म्हणते की "अगं तसंही तू अप्पूला स्पेशल ट्रेनिंग द्यायला येतेस ना, माझं काय आहे, मी इथेच माझ्या खोलीत करेल योगा." काव्या म्हणते, "अगं असं का बोलतेस तू सुद्धा प्रेग्नंट आहेस ना अप्पू बरोबर, मी तुमच्या दोघींना ट्रेनिंग द्यायला येते, असं काही नाहीये सुमी, तू काहीतरी गैरसमज करून घेतलाय." आता सुमी त्या बाईसमोर म्हणतीये की "नाही अगं, आमच्या घरात ना सुनेला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, मुलीपेक्षा जास्ती महत्त्व दिलं जातं. तू एक काम कर, तू अप्पूलाच ट्रेनिंग दे, मी इथेच योगा करेल." काव्या म्हणते, "अगं नाही, उलट तुमचं घर खूप स्पेशल आहे. मी एवढ्या सगळ्या घरांमध्ये योगा शिकवला, पण खरंच सांगते मी, तुमचं घर खूप वेगळं आहे." "अगं सुमी, तू खूप मोठा गैरसमज करून घेतलायस." आता सुमी म्हणते, "नाही, मी गैरसमज नाही केलाय. त्या दिवशी माईने तुझ्या कानात काहीतरी सांगितलं, मी ऐकलं." आता काव्या म्हणते, "अगं नाही, उलट माई तर म्हटल्या की आमची सुमी खूप स्ट्रॉंग आहे, तिला घरकामाची सवय आहे, आमच्या अप्पूला कामाची सवय नाहीये, म्हणून अप्पूची थोडी काळजी घ्यायला सांगितली त्यांनी, एवढंच." "नाही गं सुमी, तुझा खरंच गैरसमज झालाय." सुमी म्हणते, "राहू देत, आता तू माझं मन राखायसाठी असं बोलत असशील." काव्या म्हणते, "नाही गं, मी जे आहे तेच खरं सांगतेय." "ठीक आहे, पण तुझा गैरसमज तुला करूनच घ्यायचा आहे तर त्यात मी काहीच करू शकत नाही."
अगं सुमी, पण तू चुकतीयेस. तुझे घरचे ना तुला खूप खूप प्रेम करतात. बरं ठीक आहे, मी खाली आहे आता, मी जाते. आता सुमी काहीच बोलत नाही प्रेक्षकांनो. सुमीने जरा जास्तीच गैरसमज करून घेतलाय. असो, पण आता एक पार्सल आलंय. माई म्हणतात, "अगं अप्पू, हे तुझं पार्सल आहे." अप्पू म्हणते, "अगं तूच उघडून बघ ना माई." त्यात सुमीसारखा सेम टू सेम ड्रेस मागवलेला आहे अप्पूने. माई म्हणतात, "अगं हे किती सैल आहे अप्पू." अप्पू म्हणते, "अगं मला सुमीनेच सांगितलं होतं असे सैल कपडे घालावे, म्हणून मी तिच्यासारखाच ड्रेस ऑर्डर केला." आता अप्पूने तरी कशाला सेम टू सेम ड्रेस ऑर्डर केला. असो, आता सुमीचा पुन्हा गैरसमज झालाय. हे काय, माईने माझ्यासारखाच ड्रेस अप्पूला ऑर्डर केला, म्हणजे तिचं एवढं माहेर आहे, दादा तिचे एवढे लाड करतो, तरीसुद्धा तिच्याचबद्दल विचार केला जातो. माझं काय, मी प्रेग्नंट आहे तर कोणाचं लक्ष पण नाही आहे माझ्याकडे. माई आणि अप्पूचं लक्ष जातं सुमीकडे. अप्पू म्हणते, "इकडे ये ना सुमी, हे बघ मी ड्रेस घेतलाय." पण सुमी अप्पूकडे बघत पण नाही. ती म्हणते, "माई माझं ना डोकं दुखते, मला बाम देशील का?" "बरं ठीक आहे, मी थोड्या वेळ पडते." आणि ती स्वतःच बोलून तिथून निघून जाते. काही ऐकतच नाही या दोघींचं. अप्पू म्हणते, "माई सुमीला काय झालंय, ठीक आहे ना ती?" माई म्हणतात, "अगं ती अशीच आहे, मनात काही जरी असलं ना तरी बोलून दाखवत नाही." अप्पू म्हणते, "पण अगं ती बाम न घेताच गेली." माई म्हणतात, "जाऊ दे, ती पडेल थोड्या वेळ, तिने सांगितलं ना. आणि तसंही गरवारपणामध्ये जास्ती बाम वगैरे लावू नये अप्पू. एक काम कर, मी छान आल्याचा चहा करते, तू तिला नेऊन दे." अप्पू म्हणते, "अशी काय ही सुमी, काही न बोलताच निघून गेली." माई म्हणतात, "अगं तिचा स्वभावच आहे तो, ती काहीच बोलत नाही. तिच्या मनात काही जरी असलं ना तरी आतल्यात कुडत राहते, पण बोलून दाखवणार नाही." आता माई तिला चहा करून द्यायसाठी गेल्यात किचनमध्ये. आता बाहेर काव्या भेटली अप्पूला. अप्पू म्हणते, "अगं इथे का बोलवलंस तू मला फोन करून काव्या, चल ना आपण घरी जाऊन बोलूयात." काव्या म्हणते, "नाही अगं अप्पू, थांब, मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. ॲक्च्युली मी उद्यापासून येणार नाही आहे. मला एका सेलिब्रिटीकडे पर्सनल ट्रेनर म्हणून फुल टाईम जॉब मिळाला आहे." अप्पू म्हणते, "अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. पण अगं तू आमच्याकडे येणार नाहीस आता." काव्या म्हणते, "सॉरी, काय आहे ना, ही अपॉर्च्युनिटी मला सोडायची नाही आहे." अप्पू म्हणते, "ठीक आहे, काही हरकत नाही आहे, पण तुला काय बोलायचं होतं माझ्याशी?" काव्या म्हणते, "अगं हो, खूप इम्पॉर्टंट आहे." अप्पू म्हणते, "तू एवढी सिरियस साऊंड का करतेयस?" काव्या म्हणते, "अगं ॲक्च्युली सकाळी आज सुमी आली नाही ना योगा सेशनला, मी गेले होते तिच्या खोलीत. ती ना खूप अपसेट आहे अगं. तिने खूप मोठा गैरसमज करून घेतलाय की सगळे तुमच्या घरामध्ये फक्त तुझेच लाड करतायत, म्हणजे सगळं अटेन्शन फक्त तुला आहे, तिच्याकडे कोणी लक्षच देत नाही." अप्पू म्हणते, "नाही नाही, आमच्या घरामध्ये असं कधीच होत नाही. तिने असा गैरसमज नसेल केला, तुझा काहीतरी गैरसमज होत असेल." काव्या म्हणते, "अगं नाही, मी बोलले तिच्याशी, पण ती हे सगळं बोलून दाखवत नाही आहे. मला असं वाटतं की ती प्रेग्नंट आहे आणि हे असं तिने एवढा विचार करणं चुकीचं आहे गं. मला खूप काळजी वाटली अप्पू, म्हणून मी तुझ्या कानावर घालतीये. तू बघ, तिचा गैरसमज दूर कर. उगीचच तिला एवढं टेन्शन नको ना यायला. अगं ती प्रेग्नंट आहे." अप्पू म्हणते, "हो तुझं बरोबर आहे, पण मला नाही वाटत सुमी असा काही विचार करेल." आता ही काव्या म्हणते, "हे बघ, मला काळजी वाटली म्हणून मी तुला सांगणं योग्य समजलं. बाकी तू बघ आता." आणि असं म्हणून ती निघून गेली आहे. तर आता इकडे दादा काका आलेत. सगळे चौकशी करताय, "दुर्गा आत्या कशी आहे?" सुवाई म्हणतात, "दादा काका, दुर्गा आत्यासाठी नाही, सगुणेसाठी गेले होते. सगुणा कशी आहे ते विचारा." दादा काका म्हणतात, "नाही नाही, आता बरी आहे." कुकी सांगतो, "अरे दादा, आम्ही योगा लावला होता बरं का." त्यावर पन्ना काकू म्हणते, "हो बरं का दादा, सगळेजण अगदी जास्तीच उत्साही होते योगा करायला." आता सुमीमध्येच सांगते, "हो पण ती उद्यापासून येणार नाही आहे." पन्ना काकू म्हणते, "अरे बापरे, बिचारी पळून गेली, सगळेजण जास्तीच होते ना उत्साही." कुकी म्हणतो, काय येणार नाही आहे उद्यापासून काव्या?" कुकीला जरा जास्तीच काळजी वाटते काव्याची. सुमी म्हणते, "अरे तिला ना जॉब लागला एका सेलिब्रिटीकडे, त्यामुळे ती तिथेच काम करणार आहे आता." दादा काका पुढे सांगताय, "मी अप्पूसाठी आणि सुमीसाठी गिफ्ट आणलं आहे बरं का." आता सगळेच जण आश्चर्य व्यक्त करतात. "अरे वा, गिफ्ट?" सुमी उत्साहाने म्हणते, "दादा द्या ना मला, काय आणलं तुम्ही?" दादा म्हणतात, "हां, अप्पू कुठे? तुम्हा दोघींना एकत्रच देणार आहे मी." विठू बाबा म्हणतात, "अरे अप्पू आणि शशांक मॉर्निंग वॉकला गेलेत, तू एक काम कर दादा, तू थोड्या वेळ पड, तसंही तू थकला असशील ना." आता सगळे तिथून निघून गेलेत. सुमी एकटीच असते आणि पुन्हा ती विचार करते, हे काय, दादांनी मला गिफ्ट दिलं नाही, अप्पूचीच वाट बघतायत. आता दादा काकांनी 2 साड्या आणल्यात, ज्या देवीच्या अंगावरच्या नेसवलेल्या साड्या असतात. ते विचार करतात, सुमीला केशरी रंग आवडतो, ही साडी तिला देऊ का? आता तेवढ्यात अप्पू आणि शशांक आले. अप्पू म्हणते, "दादा काका केव्हा आलास तू? आणि हे काय, तू काहीतरी लपवतोयस तुझ्या मागे." दादा काका म्हणतात, "अरे दिसलेस का तुला? हे बघ." आणि त्यांनी साड्या दाखवल्यात 2. आणि दादा काका सांगतात, "अगं दुर्गा आत्याने दिल्यात देवीच्या अंगावरच्या नेसवलेल्या साड्या आहेत, तुम्हाला दोघींसाठी स्पेशल. बघ तुला कुठली हवी आहे यातली?" सुमीला आणि तुला आणली आहे. आता अप्पू म्हणते, "अरे वा, छानच आहे रे दादा काका, पण तू सुमीला नाही दिलीस?"
आता दादा काका म्हणतात की अगं तुम्ही दोघं मॉर्निंग वॉकला गेले ना, मी विचार केला होता तुम्हा दोघींना एकत्र देऊ. अपू म्हणते छान आहे रे दादा काका, पण तू हे काय केलंस रे असं, सुमीला द्यायची असती ना तू साडी. अरे आधीच तिचा खूप मोठा गैरसमज झालाय. असं ऐकल्यावर दादा काका आणि शशांक दोघेही काळजीने विचारतात काय ग अपूर्वा, नेमकं काय झालंय. शशांक म्हणतो तू मला बोलली का नाहीस मगाशी. अपू म्हणते किती बोलायचा प्रयत्न केला मी तुला, पण तू मला बोलूच देत नव्हतास. मॉर्निंग वॉक करताना बोलायचं नाही जास्ती वगैरे वगैरे, शांत बस अपूर्वा, म्हणून मला काही सांगताच आलं नाही तुला. मी तेच सांगणार होते खडूस. अरे खरंच सुमीने खूप मोठा गैरसमज केलाय. अरे तिला असं वाटतंय की सगळे तुम्ही माझ्याकडेच अटेन्शन देताय. ती प्रेग्नंट आहे याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे आपल्या घरात. दादा काका म्हणतात अरे पण आपल्या घरात असं कोणीच वागत नाही, असं कसं सुमीने गैरसमज करून घेतला. नाही नाही हे खूप चुकीचं आहे, मी जाऊन बोलतो तिच्याशी. पण अपू म्हणते नको नको दादा काका, तू सध्या बोलायला जाऊ नकोस. काय आहे ना, आपली सुमी मनातलं काही बोलून दाखवत नाही आणि तू बोलायला गेला तर आणखीन तिचा गैरसमज वाढेल. नको नको, त्यापेक्षा आपण असं काहीतरी करूया की ती तिच्या तोंडून सांगेल की तिला काहीतरी गैरसमज आहे. शशांक म्हणतो असं कसं होईल अपूर्वा, सुमी कशी काय बोलेल हे सगळं. अपू म्हणते माझ्याकडे ना एक मस्त प्लॅन आहे. आणि अपूर्वाने या दोघांना तो प्लॅन सांगितलाय पण आपल्याला नाही ऐकवलाय. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला प्रेक्षकांनो. आणि आता आपल्याला उद्या या मालिकेचा खास एक रिव्ह्यू ऐकायला मिळणार आहे. सुमी घर सोडून निघून जातीये, तर अपूने असं काहीतरी जास्ती क्रिएट केलं असणार आहे की तिच्याकडे अटेन्शन आहे. आणि आता सुमी म्हणते आम्हाला इथे राहायचं नाही आहे कारण तुझ्याकडेच सगळे लक्ष देत आहे. मी प्रेग्नंट आहे हे सगळे विसरलेत. पण अप्पू तिला समजवते की तू तर बॉन्ड कनेक्ट करेल, असं कसं कोणी तुझ्याशी वागेल सुमी. आणि सुमीचा गैरसमज दूर झालाय, ठीक आहे. आणि सुमीचा गैरसमज होणं हे खूप ऑब्वियस होतं प्रेक्षकांनो, कारण हे सगळं असे वागतच होते अप्पूशी. असो तर छान दाखवलंय त्यांनी. आता आपण बघूयात की हा सगळा गैरसमज कशा पद्धतीने दूर होईल. त्यासाठी आणि प्रेक्षकांनो, ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू सगळे आपल्या चॅनलवर ऐकायला नक्कीच एन्जॉय करा. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यू. धन्यवाद.